मग इथे काय करतो? चुकीचा प्रश्न विचारतोयस असं नाही वाटत तुला? तू खरं तर असं विचारायला पाहिजे होतं, कियारा कुठे? मी तिला कुठे लपवून ठेवलंय का? हो ना? त्यासाठी झालंय बाळा. तुझ्या सगळ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं द्यायला आलो. पण तुला आधी भूक लागली असेल ना, काहीतरी खाऊन घे. माहिती आहे बरं, जाऊ माझ्याकडचंच खाऊ तुला देतो. फोटो घे. अरे तिचे फोटो बघून पोट भरेल तुझं. लग्न झालंय तिचं. लग्न? घे घे फोटो घे. सुखात आहे ती. काय रे, काय झालं? ती सुखात राहावी हीच इच्छा होती ना तुझी? अरे मग सुखात आहे बघ ना. आता तुला तर खरं आनंद व्हायला हवा. कसं असतं ना अक्षय, आपण लाईफ मध्ये जे काही ठरवतो ना ते प्रत्येक वेळी आपल्याला मिळतं असं नसतं. कधी कधी ना परिस्थितीनुसार निर्णय बदलावे लागतात. मी प्रॉमिस केलं होतं ना दोघांना, मी तुमचं लग्न लावून देतो. पण काय झालं, ऍक्सिडेंट झाला. आणि परिस्थितीने खरे रंग दाखवायला सुरुवात केली आणि गोष्टी बदलल्या. बरोबर ना माई साहेब? अगदी बरोबर बोललात तुम्ही सावंत साहेब. माणसं कशी बदलतात हे तुमच्याकडे बघूनच शिकायला मिळतं. संस्कारी माणसं ठाम असतात त्यांच्या निर्णयावर. आमच्यासाठी. आणि ज्यांच्या संस्कारात आणि नियतीत खोट असते ना ते डगमगतात तुमच्यासारखे. नाही साहेब, मी तुमच्याकडून धडे शिकायला आलेलो नाही. सावंत, असो. अक्षय, आता कियाराचं अर्जुन बरोबर लग्न झालंय. ती सुखात आहे, सुखात राहू दे. अरे तुझंही नशीब चांगलं आहे की तुला अमृतासारखी समजूतदार बायको मिळाली. तेव्हा जितक्या लवकर हे मान्य करशील ना तितका त्रास कमी होईल. आणि एक लक्षात ठेव, कितीही डोकं आपटलंस ना तरी आता जे घडलंय ना त्यात बदल होणार नाही. तो होणार सुद्धा नव्हता.